हम्म. माजी खासदार अनंतराव गुळेजी आहेत काय? हा बोलतो. हा हा. कैनी साहेब, मला एक प्रश्न विचारायचा होता की अमरावती जिल्ह्यात की तुम्ही 3दा खासदार होते. हो. पण आता लोक पक्ष सोडून शिंदे सेनेत जातात. हो. तर तुम्हाला एवढं डावलल्यावर सुद्धा तुम्ही तुमचा तोल का ढळू दिला नाही? नाही, असं आहे, आपण कुठेही असलो तरी जे प्रामाणिक असलो पाहिजे. हॅलो. पहिल्यांदा आयुष्यात प्रामाणिकता पाळली पाहिजे. मी खासदार असताना मलाच्यावर जर खासदारकीची जबाबदारी आली तर आपण पूर्ण वेळ खासदारकीला दिला पाहिजे. तसं जर आता आपण पक्षात आहोत तर आपण पक्षातच कायम राहिलं पाहिजे, या मताचा मी आहे. अरे पण तुम्हाला असं कधी वाटत नाही का की बाकीचे शिंदे सेनेत चालले ते मूळ समजा धनुष्यबाण त्यांना दिलं तर तेच मूळ शिवसेना, असं तुम्हाला कधी वाटत नाही का? मलाही खूप ऑफर आल्या. मला खूप ऑफर आल्या. श्रीकांत शिंदेचा मला स्वतः फोन आला. त्यांनी मला भेटायला बोलावलं. पण त्यांना मी सांगितलं, म्हटलं साहेब तुम्हाला भेटायला येऊन काय करायचं? मला पक्ष बदलायचाच नाही आहे किंवा मला कुठेही जायचं नाहीये. मला ज्या पक्षानं मला 15 वर्ष खासदार केलं, 3 वेळा तिकिटा दिल्या, 4 वेळा दिल्या, एक वेळा मी पराभूत झालो, त्या बराबरीत तुम्ही काही देऊ शकता काय? तर ते म्हणे आता काही नाही, तुम्ही या, तुमचं योग्य वेळी एवढंच योग्य सन्मान करू. मी म्हटलं मग मी ज्या पक्षांमध्ये आहे तोही पक्ष माझा योग्य वेळी योग्य सन्मान करेन. तर ते म्हणाले नाही, तो पक्ष संपलाय आता, उद्धव ठाकरे संपले आहे. ते म्हटलं ठीक आहे, जब जहाज डुबता है तो सबसे पहिले चूहे भागते हैं. आणि म्हटलं मी चिव्वा नाही आहे, मी छावा आहे. म्हणजे तुमची निष्ठा अजूनही बाळासाहेब ठाकरेच्या पक्षावर आणि त्यांच्या चिरंजीवर आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. माझी निष्ठा बाळासाहेब ठाकरेच्या ओरिजिनल पक्षावर आहे. माझे मतभेद आहे अनेक 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 बाबतीत, ते असतील, परंतु ठाकरे कुटुंबासोबत मी आहे. पण लोक तर म्हणतात की ओरिजिनल शिवसेना हे शिंदे सेनेचे, कारण की धनुष्यबाण पक्ष त्यांच्याकडे गेला म्हणून. ठाकरे आहे ना, ठाकरे शिवसेना चालवली ठाकरे नावानं. नाव ठाकरेचं आहे ना. अच्छा. महाराष्ट्रामध्ये ओळखतात ते ठाकरेंना. आलं का लक्षात? बरोबर आहे. शिवसेना प्रमुखांचं नाव आधी सगळ्या ठिकाणी घेतलं जाते, देशभर, जगभर. तुम्हाला जे जात आहेत त्यांच्याबद्दल काय वाटते, काय म्हणा वाटते? नाही, क्यू वाटते त्यांची. त्यांची क्यू वाटते. कसं आहे, श्रद्धा आणि सबुरी ही माणसात असली पाहिजे, तर माणसाला काही ना काही मिळत राहते. श्रद्धा आणि सबुरी. माझ्या विधानसभेच्या वेळेस 3 वेळा उमेदवारी गेल्या. एक गेली परिवंडेला मिळाली, दुसरी गेली ज्ञानेश्वर दाने पाटलाला मिळाली. मी डगमगलो नाही. माझी श्रद्धा होती आणि ते थांबण्याची माझी सबुरी होती, त्याचं फळ मला मिळालं. नमस्कार, गंधका फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा आपला व्हिडिओ आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जे शिवसेनेत निष्ठावान लोक आहेत यांच्यासाठी रणनीती कशी आखतात. कारण तो जुना शिवसैनिक आहे, जुना पदाधिकारी आहे, जुना मंत्री आहे. तो आपल्याला भारी जाईल म्हणून त्याला डावलून कसा तो शिंदे सेनेत जाईल याची वाट पाहतात. पण काही कट्टर शिवसैनिक असे आहेत. असंच एक अमरावती जिल्ह्यातलं उदाहरण म्हणजे माजी 3 वेळचे अमरावती जिल्ह्याचे खासदार अनंतरावजी गुळे. आज अनंतरावजी गुळे हे ज्येष्ठ शिवसैनिक 3 वेळचे खासदार आहेत. पण त्यांना प्रत्येक वेळेस डावलल्या जाते. कोणी किती म्हणे, ते फक्त नामधारी स्टेजवर त्यांना बोलावलं जातंय. आता ही रणनीती कुणाची आहे, अमरावतीतल्या नेत्यांची आहे का कुणाची, तो भाग वेगळा. पण 3 वेळचे खासदार त्यांना कित्येकदा बोलवणं झाल्यावर सुद्धा ते गेले नाही. आणि प्रीतीताई बंड यांच्यासारख्या महिला तिकीट न भेटता गेल्यानंतर शिवसैनिक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामधले शिवसैनिक बोंबलतात. मग तुम्ही अनंतराव गुळे सारख्या निस्वार्थी शिवसैनिकाला, जो 3 वेळचा खासदार अमरावती जिल्ह्याचा आहे, त्याला का डावलता? हीच नीती
या उभाटा सेनेला घातक आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. आपण जे बोललो अनंतराव गुढेसोबत ते रेकॉर्डिंग आहे का, आणि त्यांना आमिष सुद्धा दाखवलंय. पण आमिषाला बळी न पडता सुद्धा अनंतराव गुढे अजूनही शिवसेनेत कायम आहेत. पण आता त्यांना किती वेळ डावायला जाईल, त्यांचा तोड ढळायचे प्रयत्न करून राहिले का. ज्यांच्याजवळ अमरावती जिल्हा जाते म्हणजे ताब्यात जाते तो प्रत्येक वेळेला अशा अनंतराव गुढे सारख्या खासदाराला जर डावलत असेल तर सर्वसामान्य फाउंडर मेंबर जे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचे किंवा बाळासाहेबांच्या ठाकरेच्या शिवसेनेचे आहेत त्यांची स्थिती काय. तरी ते स्वतःचा तोल ढळू न देता शिवसेनेत कायम आहे. माझं प्रामाणिक म्हणणं आहे की अशा लोकांना तुम्ही आता तरी जवळ करा, नाहीतर उभाटा सेनेचं काय होईल हे सांगता येत नाही. अभिमानाने ते सांगतात का मी चिव्वा नाही आव, मी छवाव. मग अनंत गुढेला तुम्ही जपायला पाहिजे का नाही पाहिजे, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे का नाही पाहिजे, हाच लोकांमध्ये जुन्या शिवसैनिकांमध्ये प्रश्न त्यांच्या मनात घोळत आहे.